कधी काळी पूर्ण आजी म्हणून लाखोंच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री, तिच्या डोळ्यांतून झळकणारा मायाळूपणा, तिच्या संवादातून जाणवणारी ऊब आणि तिच्या हास्याने भारून जाणारे प्रेक्षक, पण आज ती काळाच्या पडद्याआड निघून गेली आहे. 16 ऑगस्ट 2025 पुण्यातून एक दुःखद वार्ता आली. मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी आणि छोट्या पडद्याला आपल्या अभिनयाने समृद्ध करणाऱ्या ज्योती चांदेकर यांचं निधन झालं. ही बातमी वाचून खूप भरून आल्यासारखं वाटलं, कारण त्यांनी ठरलं तर मग ही मालिका आम्ही रोजच पाहत होतो. आम्ही त्या पूर्ण आजीमध्ये इतके एकरूप झालो होतो की त्या गेल्यानंतर आम्हाला घरातीलच एक सदस्य गेल्यासारखे वाटले. ज्योती चांदेकर यांचा जन्म सुमारे 1957 मध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांनी नाटक, कला आणि अभिनय याची ओढ होती. केवळ 12 वर्षाच्या वयात त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवलं. शालेय नाटकामधून त्यांची जिद्द, अभिनयाची ताकद शिक्षकांनी ओळखली आणि हळूहळू हा प्रवास मोठ्या रंगभूमीकडे वळला. कुटुंबीय सुरुवातीला थोडे संकोचले होते, पण ज्योतिताईंचा आत्मविश्वास इतका ठाम होता की अभिनय हीच त्यांची ओळख ठरणारा हे निश्चित झालं होतं. सुरुवातीला त्यांनी नाटकं केली. मराठी रंगभूमीवर त्यांचा अभिनय झळकायला लागला. 1980-90च्या दशकात त्यांनी मराठी चित्रपटांसोबत हिंदी सिनेमातही काही लहान मोठ्या भूमिका केल्या. त्यांचा चेहरा पडद्यावर दिसला की प्रेक्षकांना एक आत्मीयता जाणवायची. त्या खलनायिकेच्या किंवा ग्लॅमरस भूमिकेपेक्षा आई, आजी, मायाळू स्त्री अशा व्यक्तिरेखांमध्ये प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. 2010 साली आलेल्या मी सिंधुताई सपकाळ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात त्यांनी सिंधुताईच्या आईची भूमिका केली. तो चित्रपट त्यांना घराघरात पोचवणारा ठरला. त्यांच्या टेलिव्हिजन कारकिर्दीतील एक मोठं यश म्हणजे ठरलं तर मग ही मालिका. या मालिकेत त्यांनी पूर्ण आजीची भूमिका, एका घरातील गोड, समजूतदार, सर्वांना सावरणारी आजी अशी प्रतिमा त्यांनी जिवंत केली. त्यांच्या त्या पात्रामुळे असंख्य घराघरातल्या प्रेक्षकांना स्वतःची घरची आजी आठवली. लाखो प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं जेव्हा त्या पडद्यावरून कायमच्या निघून गेल्या. ज्योती चांदेकर यांनी अभिनयाच्या वाटचालीसोबत आरोग्याशीही मोठा संघर्ष केला. काही वर्षापूर्वी मालिकेच्या सेटवर त्यांची तब्येत बिघडली. लो सोडियम लेव्हलमुळे त्या बेशुद्ध पडल्या. दीर्घकाळ ICUमध्ये राहावं लागलं. त्यानंतर गॉल ब्लॅडरची शस्त्रक्रियाही त्यांच्यावर झाली. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, दुसऱ्या वेळी मी तर अगदी वर जाऊनच परत आले. या वाक्यातून त्यांच्या आरोग्याची गंभीरता दिसून येत होती. तरीसुद्धा प्रेक्षकांवर प्रेम आणि अभिनयाची ओढ यामुळे त्या पुन्हा सेटवर परतल्या. ज्योती चांदेकर यांचं आयुष्य म्हणजे कुटुंबकेंद्री जीवन. त्यांची कन्या म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित. आई मुलीचं नातं केवळ रक्ताचं नव्हतं तर कलात्मकही होतं. तिचा उंबरठा सारख्या चित्रपटात त्यांनी एकत्र अभिनय केला होता. 16 ऑगस्ट 2025 रोजी पुण्यात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. संपूर्ण मराठी इंडस्ट्रीत शोककळा पसरली. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्योती चांदेकर या केवळ अभिनेत्री नव्हत्या, त्या आई, बहीण, सखी अशा नात्यांना पडद्यावर जिवंत करणाऱ्या कलाकार होत्या. त्यांच्या अभिनयातून प्रत्येकाला सामान्य माणसाच्या भावना, सुखदुःख, नातीगोती दिसली. त्यांचं आयुष्य आपल्याला सांगतं, संघर्ष कितीही असला तरी आपल्या कलेवर प्रेम ठेवा. आजारपण, अडचणी काहीही असलं तरी जिद्दीने परत उभं राहता येतं. प्रेक्षकांच्या मनात खरी छाप उमटते ती केवळ प्रामाणिकतेने केलेल्या कामामुळे. आज ते आपल्यासोबत नाहीत, पण त्यांचा वारसा, त्यांचं कार्य कायम मराठी सिनेसृष्टीत जिवंत राहील. ज्योती चांदेकर यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली.